श्लोक 30. अपारे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. अर्थ, काही लोक आहार नियमित करून प्राणांचे हवन करतात. हे सर्व लोक यज्ञ जाणणारे आणि यज्ञद्वारा आपले पाप दूर करणारे असे असतात. विवरण. या श्लोकात यज्ञ म्हणजे काय ते जाणणारे लोक नियमित आहार घेऊन प्राणयज्ञ कसा करतात याचे वर्णन केलेले आहे. नियताहारा, नियमित आहार घेणे. आपल्या शरीराला जेवढा आवश्यक तेवढाच आहार घेणे, त्यापेक्षा जास्त किंवा कमी आहार हानिकारक असतो. हा विचार अध्याय 6 मध्ये श्लोक 17 मध्ये सांगितलेला आहे. युक्ताहार विहारस्य. आहार म्हणून जे अन्न आपण भक्षण करतो त्यामध्ये प्राण तर असतोच. मांसाहार करणारे तर प्रत्यक्ष चल प्राणी मारून खातात. शाकाहारी लोकसुद्धा धान्यकणात, कंदमुळात, विविध फळात असणारे प्राण सेवन करतात. आणि जीवो जीवस्य जीवनम असे हे चक्र सतत सुरू राहते. म्हणजेच एक प्राण दुसऱ्या प्राणात हवन करतो. म्हणून उदरभरण नोहे जाणी जे यज्ञकर्म असे आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते. भोजन किंवा भक्षण करणे ही एक यज्ञक्रिया आहे. येथे आवश्यक तेवढेच ग्रहण करावे. अति खाल्ले तर अनेक प्राण वाया जातात आणि ती एक प्रकारची हिंसाच ठरते. आणि कमी खाल्ले तर त्यायोगे शरीरातील अनेक प्राण मरतात आणि ती सुद्धा हिंसा होऊ शकते. इतरांना किंवा स्वतःच्या शरीराला पीडा देणे पाप आहे आणि पापाय परपीडन असं आपल्याला सांगितलेलं आहे व्यास ऋषींनी. हे लक्षात घेऊन नियत आहार सेवन करावा. तो खरा प्राणयज्ञ असतो. इतर लोक फक्त उदरभरण करीत असतात. म्हणूनच भगवंत अन्नभक्षणाला प्राणांचे प्राणात हवन करणारा यज्ञ असे म्हणतायत. या प्रकारच्या यज्ञाने पाप नाहीसे होते. या संबंधात शिबीराजाची गोष्ट आहे. छोट्या पक्षाला वाचविण्यासाठी तो स्वतःचे मांस कापून देऊन दुसऱ्या पक्षाचा जीव वाचवतो. येथे राजाने स्वतःचा प्राण धोक्यात घालून दोघांचा प्राण वाचविला होता. श्रेष्ठ दान म्हणजेच श्रेष्ठ यज्ञ कोणता हे धर्मराजाला ब्राह्मणाची गोष्ट सांगून सोनेरी मुंगसाने पटवून दिले होते. दान लहान का मोठे असा फरक नसतो, तर कर्त्याचा हेतू महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यात नैतिकदृष्ट्या फरक पडतो. तो लक्षात घ्यायला हवा. त्याग करताना त्यामागची बुद्धीची शुद्धता महत्त्वाची असते. गरीब ब्राह्मणाने द्रव्याअभावी मोठा यज्ञ अगर दान दिले नव्हते, पण स्वतः तो व त्याचे संपूर्ण कुटुंब अनेक दिवस उपाशी असताना अत्यंत आनंदाने व समाधानाने स्वतःजवळ असलेले सर्व भोजन उपाशी असलेल्या एका भुकेल्या अतिथीला देऊन स्वधर्माचे पालन करतात. त्यानंतर अन्नाअभावी या सर्व कुटुंबाला आपले प्राण गमवावे लागलेले होते. हा खरा प्राणयज्ञ झाला. इथे आपण थांबूया. सोनेरी मुंगसाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे असं मी गृहीत धरलं आहे, म्हणून इथे ती सांगितली नाही आहे. तर ते लक्षात घ्यावं. इथे थांबते.